पोचणार नाहीत. तुमच्या समोर आम्ही बघ का आमचं पाय येऊन अंग भुजलेलं आहे, प्रत्येकाचं अंग भुजून वाढलेलं आहे. म्हणून त्या घराला, म्हणून त्या आपण सांगणार पावसाला आपला बसायचं तर बराच, परंतु जोपर्यंत इथं आमची पूर्ण माहिती होत नाही तोपर्यंत आम्ही घरी जाणार नाही, जाणार नाही. मित्रांनो, भावानो आणि माझ्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या बापानो, तुमची आमची फार मोठी फसवणूक झालेली. आपल्याला असं सांगलेलं आहे, उत्तम इथून ज्येष्ठ माणसं बोला, उत्तम, मध्यम, व्यापार आणि कनिष्ठ. मग तुमचे चेहरे पाहिल्यावर असं वाटायले, बोला की तुम्ही याच्यामुळे आपण मागेच. उत्तम काय, शेती आपल्याला काय सांगितलं, शेती. मध्यम काय सांगितला, व्यापार सांगितला. आणि कनिष्ठ काय सांगली. आणि इथंच सगळं आपला घात झाला. खरं सांगा, आज राज्य सरकारचा असो केंद्र सरकारचा असो, सगळ्यात मोठा खर्च जर कशावर होत असेल तर ते पगारीवर होत आहे. आणि दुर्दैवानं सांगावं लागतं की पगार घेणारेच आपले माणसं नाहीत. याचं एकमेव कारण म्हणजे तुमच्या आमच्याकडे असलेलं अज्ञान आणि त्याचबरोबर तुमच्या आमच्या समाजाला नसलेलं आरक्षण. इथं बोलताना आपल्या बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं की तुमच्या आमची परिस्थिती आहे रात्राची. कोण बोलतो बरं ठीक आहे. तुमच्या आमची थोडं रात्रंदिवस अभ्यास करतात, रात्रीचा दिवस करतात. आमच्या बापाची बनेल फाटली असते, आमच्या बापाच्या बनेलचे डोकं पडले असते, आमच्या माईचं पदर फाटलेलं असतं. माय दुसऱ्याच्या इथं काम करते, बाप साल धरून लोकांच्या इथं काम करत असतं, पोरग तिकडे शिकत असते. त्याला बापाचं फाटकं डोकं, बापाच्या फाटक्या जमिनीचे डोकं तिथं दिसत असतात, माईचं फाटकं लुगडं दिसत असते, बापाचा घामाने चिन्ह झालेला ते असलेला पोशाख दिसत असते, माईची घरातली दैना दिसत असते, घराचं गळकं छप्पर दिसत असतं, ती दुरडी दिसत असते. त्या दुरडी मधली एकच भाकर ठिकाणं कशी खायची हा प्रश्न त्या कमला वारंवार स्पर्श करत असते. आणि हे दिसत असताना ते रात्रंदिवस अभ्यास करत असते. आणि हे करत असताना जेव्हा परीक्षा येते, परीक्षेमध्ये आमचं पोरग एका मार्कानं फेल होतंय. आणि तेव्हा त्याला प्रश्न पडतोय, गावाकडे जाऊन करावं तरी काय. घरातली दैना कटाळून आमचं हे तरुणापण पोरग शहरात टाकलेलं, त्या घराची आज असलेलं, त्या घराचा कुलदीपक असलेलं ठाकराला करतोय. कारण एकच असतंय, त्याला आरक्षण नसतं. आरक्षणाभावी एका मार्काने त्याचा नंबर हुकलेला असतोय. आणि हे मागच्या 10 वर्षामध्ये कित्येक तरण्या बांड पोराच्या तिरडीला खांद्या घेण्याचे दुर्भाग्य आमच्या बापाच्या नशिबात आलेलं आहे. आणि याला एकच आणि एकच गोष्ट जबाबदार आहे, ती म्हणजे मराठा समाजाला नसलेलं आरक्षण. आणि ते आरक्षण आपण या राज्य सरकारच्या आरक्षण आमच्या हक्काचं. इकडांच्या बघून नुसत्या पोटीला येऊन वाटी करून आरक्षण भेटत नाही ना, तर आपल्याला सुद्धा यांच्या बरोबर लढावं लागणार आहे. म्हणून तुमचा आवाज आला पाहिजे. हा आवाज राज्य सरकारचा कान खरा बसला पाहिजे आणि ते खडबड उठलं पाहिजे. पारदी खूर नाही राहिली, आता पारदी सुद्धा मोठी झालेली आहे, इथल्या वाघिणी भेटलेल्या आहेत. म्हणून म्हणतो बोला की अहो बोला की मला घरी तर तुमच्या हास्यावर पहा. असा कसं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. तुम्ही काय म्हणायचं, असं कसं देत नाही, आरक्षणाच्या हक्काचं. म्हणून दादा तू मागे बढो. एक न एक दिवस या राज्य सरकारला या मराठ्यांच्या पुढे गुडघे टेकावेच लागतील. कारण आमचा जितका संयम आहे, अरे आमचा जितका संयम आहे, संयम असला तरी तलवार कशी उचलायची, आरक्षण संविधानाच्या मार्गाची तलवार सांगतो तुम्हाला कशी उचलायची. आणि आमच्या या बोटामधली ताकद काय एकजुटीनं आपण दाखवलेली आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा तुम्ही
समाजाचे म्हणी कोणी घातलं सगळे सारखे झालेले एका मराठे म्हणी जेव्हा जेव्हा मराठा आरक्षणाचा मराठा समाजाच्या हिताचा निर्णय होतो याचे तोंड काय शिवे असे गप बसायचे ज्यावेळेस मनोज दादावर एसआयटी लावायची वेळ आली त्यावेळी तेच वाढवले आणि याची जेव्हा आपल्याला चीड येते म्हणून सांगतो तुम्हाला आरक्षण गरज आहे आरक्षण आपल्याला गरजेचं आहेच आहे त्याच्याबरोबर इथं शिकायला किती पोरं शिकायलेले हे खबर करा तुमच्यासाठी बोलतो खरं सांगतो हात करा आज काय माहिती का मराठा समाजातल्या गावोगाव 400-500 पोरं तीन लग्नाचे होतं की नाही लग्न होत नाही आमच्याकडे शेत जमीन नाही आमच्या सोयाबीन आता नवीन आलेलं सोयाबीन 36 विक्री बोलले 36 कशी आमची प्रगती होणार आहे मागच्या काही काळामध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या या मराठा समाजातल्या झालेल्या आहेत कारण आमच्या शेतमालाला भाव नाही आमचं जे शिकले त्याला आरक्षण नाही मराठा समाजातली गरिबी मराठा समाजातलं हे दैन्य मराठा समाजातल्या पाचीला कुत्रे फोडलेल्या झालेल्यानं मराठा समाजाचा घात झालेला आहे आणि शिकलेल्या पोराला तुम्हाला सांगतो तुम्हाला शिकून नोकरी लागेल न लागेल परंतु तुम्ही हुशार होताल आणि आज का जे शिकून नोकरी लागलेले पोरं त्यांचा लग्नाच्या मार्केट मधला भाव पहा आज 1.5-2 एकर पोराकडे जमीन झालेल्या बापाकडे जमीन झाल्या कोणी पोरगी द्यायला तयार नाही पोराचे लग्न होण्याने तर याचं एकमेव कारण म्हणजे आपल्या असणारी समाजामधली मनाची जी स्थिती आहे चांगलं पोरगा असेल कष्टाळू पोरगा असेल जमीन कमी असेल अंगात फेवर असेल तर काय अर्थ आहे पाय घेऊन तर पाणी काढण्याची जर धमक असेल ही सुद्धा आपल्या मनाच्या अवस्था बदलण्याची गरज आहे काय तर एक दिवस आपणच आपल्या समाजाचा आपणच आपल्या लेकराचा घात करणार ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला बदलाव्या लागणार आहे त्या पोरीला गीत मराठी वाटत वाचायला ती सुद्धा मग तुम्ही नोकरी आव्हाने द्यायची अहो आरक्षण नाही समाजामध्ये इतकी दयनीय अवस्था चालली कोठून आणायचे एवढे म्हणून आपण सुद्धा या गोष्टी याच्या बरोबर बदलायला पाहिजे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट सांग तुम्हाला हे करत असताना आपल्याला काय करायचंय आपण तुकाराम महाराज इथे सत्ता चालू आहे आताच कीर्तन झालं तुकाराम महाराज म्हणतात आपण आपली करा सोडवणं आपला आपणच उद्धार करायचा आहे या ज्या तुमच्या नोंदी सापडल्या आहे का यासाठी ही बाहेरची सीमा आज आलेली परंतु याच्यानंतर तुम्हाला हे एक होत आहे परंतु एकत्र झालं तर त्याची वज्र मूठ होते आणि मूठ ही मूठ राहत नाही तर ती वज्र मूठ होते या सरकारच्या विरुद्ध या प्रशासनाच्या विरुद्ध आपल्या नोंदीचं कुंडी प्रमाणपत्रामध्ये रूपांतर करण्यासाठी एक पाहिजे आपल्याला रूपांतरे आणि लक्षात ठेवा आपण याची जिरवतो त्याची जिरवतो या जिरवण्यातच सगळे राहून आपली जिरवलेली आहे म्हणून ध्यानात ठेवा जिरवतो या जिरवण्यातच आपली जिरवलेली आहे आणि आपण आता काय माग पडलेली आहेत म्हणून आपण काय करायचंय शिकलेले एखादं पोरगा असेल शिकत असेल गरीब असेल तर त्याला मदत करायला शिका शेजाऱ्याचं पीक चांगलं आलं तर आपण होतो त्याचं काय करू एखादं शिकून आलं मला लागला बाहेर खुर्ची भेटलो होतं विचार दिसायला करून आमच्यात लई आगाऊपणा असतो ते काय त्याची सगळे ठिकाणी मला माहिती आहे की आपल्या मुलाची आपली मानसिकता झाली आहे आपण आपल्या लेकराला आपण आपल्या पोराला आपण आपल्या माणसाला आपण आपल्या जवळच्याला एवढंच काय आपण आपल्या शरीराला सुद्धा चांगलं म्हणत नाही आणि इतर तुमचा आमचा घात झाला आपणच आपल्याला जर चांगले म्हणत नसेल तर आपला विकास कसा होईल सांगा ना म्हणून तुम्हाला सांगतो आपण आपल्या लेकराला पोरांना चांगलं सांगत असताना आपण आपल्या माणसाचा सन्मान करायला शिका उद्या कदाचित आपलं एखादं पोरग चुकलं तर म्हाताऱ्या माणसाला सुद्धा सांगतो आमच्या गावाकडचं सांगायचं काही काम नसतं नुसते पारावर बसून वट्यावर बसून टिंगल पावऱ्या करतात बंद करा तुम्हाला जर याच्यामध्ये काही येत नसेल त्याला मदत करा चांगला मार्ग दाखवा जर येई जमत नसेल तर तुम्ही काय करा शांत राहा निदान त्या असणाऱ्या लेकराच्या वाट्यातल्या
काड्या बंधून त्याचा विकास तरी होईल. म्हणून आपण आपली करा सोडून हे करत असताना तुम्हाला सांगतो तुमच्या नोंदी सापडल्या आहेत. तुम्ही आता कुंडी होतात परंतु हे करत असताना हा संघर्ष ही वाद सुद्धा खूप खर्चर आहे. यासाठी आपल्याला अनेकांची मदत घ्यायला लागणार आहे, एकत्र यावं लागणार आहे, संघर्ष करावा लागणार आहे आणि त्याच बरोबर प्रसंगी कोर्टाची लढाई सुद्धा लढावी लागणार आहे. या सगळ्या या प्रवासाला तुमच्या या येणाऱ्या काळामध्ये ज्या दिवशी तुमच्या गावामध्ये कुंडीची प्रमाणपत्र येतील माझ्या गळ्याची शपथ घेऊन सांगतो 2 नाही 4 नाही 5 नाही आणि सगळे मिळून तुम्हाला 10 किलो पेढे आणि गुलाबाची फुलं आणू आणि उडू आणि तुमचे जे प्रमाणपत्राचा आनंद या मारुतीरायाच्या पाठीमागे असणाऱ्या मारुतीरायाच्या साक्षीने सांगतो याच ठिकाणी याच दरबारामध्ये आपण साजरा करू. तुम्हाला कुंडी प्रमाणपत्र मिळावं, तुम्ही कुंडी व्हावेत आणि तुमच्या लेकरा बाळाचं नाही येणाऱ्या कित्येक पिढ्याचा उद्धार व्हावा. मारुतीरायाच्या साक्षीनं मी तुम्हाला हा संदेश मनामध्ये घेऊन ही आज मनामध्ये बाळगून तुम्हाला ह्या शुभेच्छा देऊन मी गंगाधरांनी माझी शाळा घेतो. धन्यवाद धन्यवाद.